महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात वसलेला कर्नाळा किल्ला मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना दिसणारा त्याचा अंगठ्यासारखा आकार, आजूबाजूला घनदाट अभयारण्य, विविध पक्ष्यांच्या जाती, निसर्ग संपन्नतेने परिपूर्ण असलेला आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असलेला कर्नाळा किल्ला. चला मग आज भटकंती करूया पनवेल पासून जवळ असलेल्या या कर्नाळा किल्ल्याची. नमस्कार मंडळी, मी तुमचा दोस्त या चॅनलचा होस्ट अक्षय आगरे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण कर्नाळा किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी आलेलो. नौक्या ट्रेकरांना नेहमीच आकर्षित करणारा कर्नाळा किल्ला आणि आजूबाजूचं असणारं निसर्गरम्य वातावरण, पक्षी अभयारण्य पण इथे आहे. म्हणून या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण आलेलो. बरेच दिवस मुंबईमध्ये धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये असतो आणि फ्रेशनेस थोडं पाहिजे होतं, त्यामुळे या इथे ट्रेकिंग करण्यासाठी आलोय. इथे सर्वप्रथम आपल्याला तिकीट काढावे लागेल. पर पर्सन 60 रुपये तिकीट आहे. गेटमधून आतमध्ये जात असाल तर सर्वप्रथम तुमच्या बॅगमध्ये चेक करणार प्लास्टिक वगैरे आहे की नाही. चला, इथे चेकअप वगैरे झालं आपलं. प्लास्टिकची बॉटल वगैरे असेल तर मग 100 रुपये डिपॉझिट करावं लागणार. मग नंतर येते वेळी ते पुन्हा भेटणार. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. ही अशी तिकीट आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं पण गरजेचं आहे. तुमचं नाव वगैरे नमूद केलं जातं या तिकीटवरती आणि मग तुम्हाला आतमध्ये जाण्यास परवानगी दिली जाते. मंडळी, असे जागोजागी फलक लावलेले आहेत. विविध पक्ष्यांच्या प्रजाती या इथे आपल्याला पाहायला मिळतात. माकडे या इथे ना सरळ हल्ला करतात. हा येत होता, माकडाचा फोटो काढत होता, तर माकडे याच्यावरती हल्ला करण्यासाठी आलेला. हे पिंजरे आहेत. 2 रॅक मध्ये काहीच नाहीये. या पिंजऱ्यामध्ये बघा आतमध्ये लांडोर आहे. हा बघा लांडोर. तिथे पण एक पिंजरा आहे. त्या पिंजऱ्यामध्ये काहीच पाहायला मिळत नाहीये. एकंदरीत पिंजऱ्यांमध्ये 2च पक्षी पाहायला मिळाले. पोपट होता आणि लांडोर होता. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळ असलेला हा किल्ला म्हणजेच कर्नाळा किल्ला सर करण्यासाठी आज आपण आलो आहोत. पनवेलवरून तुमचं इथे येणं झालं तर तुम्ही एसटीने किंवा पर्सनल वाहनाने येऊ शकता. इथे येण्यासाठी 13 ते 14 किलोमीटरचं अंतर आहे. आपण इथे आलोत. अवतीभोवती असलेला आपण अभयारण्य फिरलो आणि ट्रेकला सुरुवात करूया. चला, या मार्गे आपण वरती आलो की इथे खाण्यासाठी एक पॉईंट आहे. तुम्हाला काय खायचं असेल तर तिथे तुम्ही खाऊ शकता, नाहीतर ट्रेकसाठी इथून सरळ आपल्याला जायचं आहे. मंडळी, इथे आल्यावरती जागोजागी आपल्याला बोर्ड लावलेले पाहायला मिळतात. किल्ल्याच्या संवर्धनासाठी सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही इथे आलात तर आग पेटवू नका, चूल पेटवू नका किंवा इथे असणाऱ्या निसर्गाला हानी करू नका, कचरा करू नका. जागोजागी मधमाशांचे पोळे आहेत, त्यांना पण डिवचू नका. भावाचा टी शर्ट बघा, भटकंती एक प्रवास, ट्रेकिंगसाठी खास टी शर्ट छापलेला आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर भावाला कॉन्टॅक्ट करा. नंबर देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये. आलो आपण पहिल्या शेडजवळ. थोडं थकाले झालं, खडी चढाई होती. हा पहिला टप्पा आहे. इथे आपल्याला शेड पाहण्यासाठी मिळेल आणि बसण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे. हा नदीचा स्रोत. पावसाळ्यात इथून खळखळणारी नदी वाहत असावी. माकड त्रस्त करतात सर्वांना.
किल्ल्यावरती ट्रेक करतेवेळी टप्प्याटप्प्यावरती अशा पायऱ्या पाहायला मिळतात. या पायऱ्यांचं काम नुकतंच चालू झालंय असं वाटतं आणि वरती प्लॅस्टिकच्या जाळीचा पण सपोर्ट दिलेला आहे. माझ्या चौपेर दगडीच दगडी आहेत आणि खडी चढाई आहे. सरळ ही खडी चढाई वर चढून आपल्याला वरती जायचंय. चला. आत्ता कस लागायला लागलाय. उन्हाची झळ त्यात आपलं हे चालणं दम लागतोय थोडा. तरी पूर्णतः ऊन नाहीये, मध्ये मध्ये सावली आहे, त्यामुळे बरं वाटतंय थोडं. कर्नालगडाचा ट्रेक करते वेळी मला चांगला अनुभव येतोय. घाण वगैरे कमी पाहण्यासाठी मिळते. नाहीतर काही गडांवरती गेल्यावरती प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकची बॉटल किती असंख्य प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. पण इथे स्वच्छता चांगली मेंटेन केलेली आहे. थोडं दम लागतोय, समजून घ्या. दम असा लागतोय, त्यात बोलतोय, वाटतंय इथेच खतम सर्व. केतन शेट आपले गेले पुढे आणि मी मारला शॉर्टकट, फसनेवाला शॉर्टकट. ऐको, केव्हा केव्हा ना आपण शॉर्टकट मारायच्या नादामध्ये फसून जातो. तसेच काही अनुभव ट्रेकिंग मंडळींना येत राहतात ट्रेक करते वेळी. पण हा किल्ला एकदम सोपा, सिंपल आहे. नौके ट्रेकर आरामात ट्रेक करू शकतात. थोडं बसून बसून थांबून थांबून ट्रेक केला तरी आपण सहजरित्या हा ट्रेक कंप्लीट करू शकतो. दमलो रे बाबा, लय धाप लागते. कसं घनदाट अरण्य आहे ना. तर मंडळी, आता असा एक पॉइंट आलाय जिथे जाण्याचे मार्ग दोन निघतात, दोन फाटे फुटतात. एक डावीकडे मार्ग जातो आणि एक उजवीकडे. आता आपण उजव्या बाजूला चाललोय. उन्हामध्ये मित्रांनो पूर्ण घामटा निघून गेला. तुम्ही मित्रांनो कर्नालला ट्रेक करण्यासाठी आलात तर पाण्याच्या बॉटल नक्कीच कॅरी करा. ट्रेकिंग करते वेळी तुम्हाला पाण्याच्या बॉटल लागतीलच. आणि आता हा उन्हाळा सीझन चालू आहे, खूप जास्तच थकायला होत आहे. बरोबर सनस्क्रीन वगैरे पण घेऊन या, नाहीतर टॅनिंग वगैरे खूप होईल. 1 तास सलग चालत होतो आम्ही. आता विश्रांतीसाठी थांबलोय, थोडं पाणी पितो, रेस्ट करतो, त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी निघतो. केतन पण खूप दमलाय. केतन, कसा वाटतोय तुला हा ट्रेक? एकदम मस्त, एकदम मस्त आहे. इझी आहे पण दमायला खूप होतंय. आपण ट्रेकला आल्यावरती थकल्यावरती भूक पण थोडी लागते. त्यामुळे बरोबर येते वेळी या भावानी बीट घेऊन आलेला. हे बीट खाऊयात आणि आपली एनर्जी वाढवूयात. चिप्स, बिस्किट वगैरे घेऊन नाही आलो. खालती गडाच्या चेकिंग वगैरे प्रॉपर करतात. प्लॅस्टिक वगैरे असेल तर 100 रुपये दंड लावतात किंवा 100 रुपये जमा करावं लागतं तिथे, आणि मग जातेवेळी ते पुन्हा 100 रुपये देतात. चेक करतात पण प्लॅस्टिक वगैरे तुम्ही बरोबर घेऊन गेलात की नाही. त्यामुळे आम्ही प्लॅस्टिकमध्ये असणारे सर्व खाद्यपदार्थ नाही आणले. येते वेळी हा भाऊ बीट घेऊन आला, त्याचाच आस्वाद घेतोय. मस्त लागतंय. बीट पण गोड लागतंय. ज्या वेळेला एखाद्या समस्येमध्ये आपण फसतो त्यावेळेला एखादी गोष्ट आवडत नसलेली पण आपल्याला गोष्ट आवडायला लागते. बरोबर की नाही?
रेलिंग आली आता. ही खडी चढाई आहे. आराम से स्ट्रेट वरती चढायचंय आणि साईडला रेलिंग लावले ते एक बरं आहे, सपोर्ट मिळतोय. अबे मार. दम लागला रे. केतन तुला दम लागतो की नाही? दम तर भरपूर लागलाय. रशी बांधले सपोर्ट साठी. आणि तुझा पण सपोर्ट घेताना हिचा फुल ऑन सपोर्ट घेतोय आम्ही. हा टप्पा तिसरा शेड पाहायला मिळतोय आपल्याला. या इथे थोडीशी विश्रांती करूया आणि मग पुढचा ट्रेक करूया. 5-1 मिनिटं विश्रांती करून ट्रेकला पुन्हा सुरुवात केली. समोर आपल्याला सुलका पाहायला मिळतोय. अजून तिथे पोचायला 10-15 मिनिटं लागतील. खडी चढाई चढून आपण वरती आलो आणि किल्ल्याच्या दिशेने निघालोय. किल्ल्याच्या इथे जाईपर्यंत असा सपाट भूभाग आहे. दृश्य मस्त विहंगम आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. सह्याद्रीच्या प्रेमामध्ये नेहमीच पडायला होतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही पावसाळ्यामध्ये ट्रेक कराल तर सर्वीकडे हिरवाई पाहायला मिळेल. उन्हाळ्यामध्ये ट्रेक केलात तर सर्वीकडे असं ओसांडलेलं पाहायला मिळेल. पण गडकोट किल्ले आपलं प्रेम आहे, आपलं हृदय आहे. त्यामुळे गडकोट किल्ल्यांवरती आपण ट्रेक करत असतो. ऊन राहू दे, पाऊस राहू दे, वारा राहू दे, थंडी राहू दे, काही पण राहू दे, गडकोट किल्ल्यांवरती ट्रेक करणं आपण कधी सोडणार नाही. इथे एक विश्रांती पॉइंट पाहायला मिळेल. असं शेड आहे, इथे थोडी विश्रांती करायची, मग पुढचा टप्पा गाठायचा. हे करनाई देवीचं मंदिर आहे. जय करनाई माता. गडावर जाण्या अगोदरच आपल्याला पुरातन कालीन करनाई देवीचं मंदिर पाहण्यासाठी मिळतं. करनाई देवीचं दर्शन घेतलं. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि बाजूला सतीशिला आहे. दर्शन घेऊन आता निघालोय गडावरती. गडावर जाताना हा पहिला दरवाजा दिसतो. कमकुवत झालेल्या पडक्या स्थितीत ही दरवाजाची वास्तू पाहायला मिळते. खरी गडावरची चढाई चालू झाली. आता हा उभा पॅच बघा, वरती सरळ चढायचंय आणि ह्या कातळ्यामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. छोट्या मोठ्या पायऱ्या आहेत. चढून वरती जाऊया. हा शेवटचा पॅच आहे आणि थोडा कठीण पण आहे. हा पॅच केला आपण की मुख्य द्वाराकडे आपण जाऊ. चला. मोठे मोठे स्टेप टाकावे लागतात इथे. रेलिंग मुळे चांगलाच सपोर्ट मिळतोय वरती चढते वेळी. आलोत एकदाचा मुख्य द्वाराची इथे.
ट्रेकचा कठीण भाग चढून वर आल्यावर गडावरचा दुसरा दरवाजा पाहण्यासाठी मिळतो. कालांतराने दरवाजाची कमान कमकुवत झाल्याने तिला लोखंडाचा वापर करून सपोर्ट दिला आहे. बाजूला शरभ शिल्प पण पाहायला मिळतं. मानव, पक्षी आणि सिंह यांच्या वैशिष्ट्याचे मिश्रण करणारा एक संयुक्त आकार म्हणजे हे शरभ शिल्प. आता इथून जाऊयात आपण मेन दरवाजाकडे. वटवृक्षाने या दगडांना कसा वेळका घातलाय पहा. चला आपण द्वारातून आत जाऊया. हा द्वार पाहायला मिळतो आपल्याला. भाल्यासारखं टोक असलेलं द्वार आहे. लोखंडाचे सुळे बाहेर आलेले आहेत. हे द्वार सुस्थितीमध्ये पाहायला मिळतं. पायऱ्या चढून आपण वरती जाऊया. हा सर्व गडावरचा भाग. ही तटबंदी, भगवा झेंडा. पायऱ्या चढून वरती आलो की अशी तटबंदी पाहण्यासाठी मिळते. गडावरतून या छिद्रातून आपल्याला खाली पाहण्यासाठी मिळतं. या छिद्रातून आपणच वरतून खालती पाहू शकतो, पण खालचा व्यक्ती आपल्याला वरती पाहू शकणार नाही. अशा प्रकारे हे छिद्र बनवलेलं आहे. गडावरती आलो की असंख्य ठिकाणी बाकडे पाहण्यासाठी मिळतात. विश्रांती करायला, आराम करण्यासाठी असे बाकडे लावलेले आहेत. गडावरती आल्यावरती हे वाड्याचं बांधकाम पाहायला मिळतं. ही अशी बांधणी आहे. सध्याच्या स्थितीमध्ये पूर्णतः ढासळलेले आहेत. या सुळक्याच्या बुंद्यामध्ये असंख्य पाण्याची टाके कोरलेली आहेत. हे पाण्याचे टाके. पाणी पूर्णपणे गढूळ झालेलं आहे. इथे पण आतमध्ये पाण्याचा टाका आहे. किल्ल्यावरती असंख्य पाण्याची टाकी पाहण्यासाठी मिळतात. त्यांचा वापर पावसापासून साचलेले गोडे पाणी साठवण्यासाठी केला जात असे. तिथे एक छोटीशी गुफा पाहण्यासाठी मिळते आणि तिथे पण एक पाण्याचा टाका आहे आणि खाली दिसणारा हा व्ह्यू. गडावरती अक्षरशः माकडांनी उच्चांग मांडलाय. काही ट्रेकर्स मंडळींनी गडावर असणाऱ्या माकडांना बिस्किटं दिली. त्यामुळे माकडांनी गडावरती उच्चांगच मांडला. जी दिसेल ती बॅग उचलून माकडं घेऊन पळायला लागली. सुळक्याच्या मागच्या बाजूला हा एक बुरुज पाहण्यासाठी मिळतो आपल्याला. त्या बुरुजावरती आता आपण उभे आहोत आणि ह्या बुरुजावरून पण समोर एक बुरुज आहे, तो पाहायला मिळतो आपल्याला. असं खालून रस्ता आहे जाण्यासाठी. दृश्य इकडचं विहंगम आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. या सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये मनमुराद फिरणं, उन्हाच्या या जळीमधून सावली शोधत शोधत फिरणं एक वेगळीच मजा आहे आणि वेगळाच आनंद आहे. इतिहासाने या गोष्टी आपल्या सर्वांना दिलेल्या आहेत. त्या पाहण्यासाठी तुम्ही सर्व या, अशी मी आग्रहस्थ विनंती करू शकतो. या आपल्या शहरांच्या आसपासच असलेले हे किल्ले व्हिजिट करा. ह्याला जिद्द बोलतात. गडकोट किल्ले पाहायचे म्हणजे पाहायचे. भलेही एक पाय नसेल तरी पण महाराजांविषयी प्रेम आहे. तिकडे आपण तटबंदी पाहिली आणि इथे गडाच्या मागचा दरवाजा पाहण्यासाठी मिळतोय. हा दरवाजा आहे आणि इथे त्यावेळेस जे पहारेकरी असायचे दरवाजावरती रक्षण करण्यासाठी, त्यांच्या विश्रांतीसाठी ही जागा आहे. गडकोट किल्ले पाहण्यासाठी आल्यावर अशा नवीन नवीन ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहण्यासाठी मिळतात. आता या मुख्य द्वारातून आपण समोर असलेल्या बुरुजावरती जाऊया. हे पाण्याचं टाकं. आणखीन पुढे आपण जसं जाऊ तशा तटबंद्या पुढे पाहण्यासाठी मिळतात. गड खूपच मोठा आहे हा. किल्ल्याचा राबता तसा भला मोठा आहे. एकंदरीत या किल्ल्याचा इतिहास पाहायला गेलो तर प्राचीन काळामध्ये बोरघाटावरील व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता. कालांतराने यादव, तुघलक, निजामशाही
मराठेशाही आणि अखेरी ब्रिटिश अशा विविध सत्तांच्या आधिपत्याखाली हा किल्ला राहिला. हा बुरुज आपण पाहिला आणि किल्ल्यावरचा शेवटचा बुरुज आहे, त्या बुरुजाकडे निघालोय. मित्रांनो, हा वाला बुरुज आपण पाहिला. बुरुजाच्या त्या बाजूला खोल दरी आहे आणि इकडे मुंबई गोवा महामार्ग आपल्याला पाहायला मिळतो. या बुरुजावरती आपण फिरलो आणि आता आपण पुन्हा निघालोय सुळक्याच्या दिशेने. भर उन्हामध्ये किल्ल्यावरती हे चाफ्याचं झाड पाहण्यासाठी मिळतं. या चाफ्याच्या झाडाला छोटी छोटी फुलं आलेत. गडाचा रस्ता एवढा मोठा आहे, गड फिरता फिरता संध्याकाळचे 4 वाजले. तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्याचा या व्लॉगमधून मी प्रयत्न केला. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून मला कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी अक्षय तुम्हा सर्वांची रजा घेतो. चला, बाय बाय, सी यू. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.